पुण्यात समुद्र किनारा नाही, पण हे लोक आहेत. भाई इकडे आल्यावरच कोकणात आल्यासारखा फील येतो. 5 वर्षांपूर्वी हे हॉटेल वाकडच्या एका चौपाटीमध्ये छोटा स्टॉल होता आणि आता यांच्याच 2 मोठ्या ब्रँचेस आहेत. आता जेव्हा मी विचारलं की हा ब्रँड चालू करण्याचं मोटिवेशन काय होतं, तेव्हा मला हे उत्तर मिळालं. 2018 मध्ये मी अभ्यास करून वैतागलेलो, ती जॉब करून वैतागलेली आणि काहीतरी आपल्या एक्सपर्टीज अराउंड करू म्हणून आम्ही हा आहे ओंकार दादा, ह्या ब्रँडचा करता धरता. आमच्या छोट्याशा त्या दुकानावर जायचो. असं भरपूर झालं की मी गेलो, थांबलो आणि एकच माणूस आला आणि त्याने 80 रुपयाचे बोंबील घेतले आणि तो गेला आणि झालं दुकान बंद. ऑल आय एम लेफ्ट विथ 80 रुपये. इट्स फाईन. त्यातून जाऊन तेव्हा जेव्हा तुम्ही इथे ना आज 3 लाख रुपये झाले, इट्स व्हेरी डिफरंट. आम्ही 8, 8:30 मॅक्झिमम 9ला वेटिंग बंद करतो. या डिसेंबरमध्ये आम्हाला 6 वर्ष कंप्लीट होत आहेत. आमच्या एका वेटरला टिप मिळाली, तर तो घेऊन आला, त्याने ते खोललं, त्याला ते मिळाले पैसे आणि ती फाटलेली. त्याने पटकन चिकटपट्टी घेतली, तो तिला जोडत होता आणि त्यांनी ते खिशात टाकून घेतली. दिस इज समथिंग वी शुड शेअर. तुम्ही गुगलच्या रिव्ह्यूजवर पहा, लोक सांगतात की हे किती छान आहे किती नाही, पण लोक गुगलच्या रिव्ह्यूवर हे नाही सांगू शकत की इथं अशी एक घटना घडली. यू कॅन गेट थिंग्स डन इन अ सर्टन वे, यू जस्ट हॅव टू फिगर आउट हाऊ. यांची ही व्हायरल फिश बोट मध्ये लयच फेमस झाली होती, ज्यात 4 ते 5 माणसं आरामात पोट भरून मासे खाऊ शकतात. ह्यातले हे प्रॉन्स काय लागत होते भाई. त्यानंतर हे पापलेट जे भयानक लुसलुशीत होतं आणि शेवटी ही सुरमई तर पुण्यात मासे खूप कमी मिळतात आणि त्यातल्या त्यात चांगले मासे तर चलो बाय.